अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या अमावास्या आहे आणि अमावास्येला तुम्हाला दुपारी एके ठिकाणी दही भात ठेवायचा आहे। तुमच्या घरामध्ये बघा सतत आजारपण येत असेल, एकानंतर एकाचा दवाखाना सुरूच आहे, यानंतर घरामध्ये नवरा बायकोचे सतत भांडणं होत असतील, सतत काहीतरी छोट्या छोट्या म्हणजे कारण नसताना सुद्धा उगाचच विनाकारण जर भांडणं होत असतील, लहान मुलं किंवा मोठे मुलं चिडचिड करत असतील, घरामध्ये जर शांततेचं वातावरण नसेल, नेहमी अशांतता राहत असेल, घरामध्ये काही चांगलं होत नसेल, सतत अडचणी दुःख येत असतील, तर याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे। आणि ही नकारात्मकता काढण्यासाठी तुम्हाला उद्या दुपारी उद्या अमावास्या जेव्हा असते आणि कोणत्याही अमावास्येला तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्हाला दुपारी ठीक 12 वाजता तुम्हाला दही भाताचा उपाय करायचा आहे। बघा घरामध्ये एके ठिकाणी तुम्हाला दही भात ठेवायचा आहे। आपण अमावास्येला बरेच उपाय करतो। अमावास्या हा वाईट दिवस नसून घरातील वाईट गोष्टी बाहेर काढून टाकण्यासाठी अतिशय प्रभावी आणि शुभ दिवस असतो। करणी बाधा वगैरे ज्या काही आपण गोष्टी म्हणतो, तर जेव्हा घरामध्ये असे काही संकट येतात तेव्हा 100% समजून घ्या तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे। मग यावर आपल्याला उपाय करायचा असतो आणि त्यासाठी अमावास्या हा अधिक म्हणजे खूप 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 प्रभावी दिवस असतो। म्हणून बघा सतत घरामध्ये काही ना काही कुरबुर चालू असेल, नेहमी भांडणं होत असतील, या सर्वांमुळे माता लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये टिकत नाही, घराला पीडा लागलेली असते आणि यासाठी हे दूर करण्यासाठी तुम्हाला दही भाताचा उपाय करायचा आहे। बघा आपल्या जवळपास ना कधी कधी अशा वाईट शक्ती, अदृश्य शक्ती असतात की त्या शक्तींचा प्रभाव आपल्यावर, आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर नकळतपणे होत असतो आणि काही जणांना हा प्रभाव जाणवतो तर काहींना तो जाणवत नाही। काही वेळा असं होतं की हातामध्ये आलेला पैसा सुद्धा निघून जातो, इतकं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं, पण काय होतं माहिती नाही, अगदी काही क्षणामध्ये वातावरण जे आहे ते अगदी बदलून जातं, खूप काहीतरी मोठं संकट येतं आणि आपल्याला अक्षरशः कळत नाही की हे असं कसं होऊ शकतं, कालपर्यंत तर अगदी व्यवस्थित होतं, मग आता असं का? तर बघा ह्या ज्या अदृश्य शक्ती असतात त्या तुम्हाला नुकसान पोहोचवत असतात आणि त्या शक्ती आपल्याला त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ नये, त्या अदृश्य शक्ती ज्या आहे त्या आपल्यापासून आपल्या घरापासून दूर काढण्यासाठी आपल्याला अमावास्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। आणि बघा हा अतिशय प्रभावी उपाय आहे, मी आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्हाला काय करायचं आहे, शक्यतो सकाळी 12च्या आत तुम्हाला अगदी वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आहे। कालचा वगैरे शिळा भात घेऊ नका, थोडासाच घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यामुळे थोडेसे तांदूळ घ्या की जेणेकरून वाटीभर भात होईल। वाटीभर तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडेसे 3-4 अगदी काळे तिळाचे दाणे टाकायचे आहे आणि हा वाटीभर भात तुम्हाला घराच्या मध्यभागी, आता तुम्ही अंदाज लावा की तुमचं हे घर आहे त्याचा मध्यभाग कोणता येईल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे, ठीक आहे। तो दही भात तुम्हाला बरोबर दुपारी 12 वाजता ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो दही भात तुम्हाला जवळपास 1 तास तुम्ही तसाच राहू द्या, ठीक आहे। फक्त कोणाचा पाय वगैरे लागणार नाही, तुम्ही याची फक्त थोडी काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तो भात जो आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा घराच्या वरती तुम्हाला गच्ची असेल, टेरेस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे। फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की कोणीतरी पक्ष्यांनी, प्राण्यांनी तो खाल्ला पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला तो दही भात ठेवायचा आहे। हे बघा हा उपाय केल्यामुळे आपले पित्र सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि अमावास्येच्या दिवशी जर आपण पित्रांना प्रसन्न केलं ना तर आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळतो। तुम्ही बघा खूप सेवा करा, पण जर तुमचे पित्र तुमच्यावर नाराज असतील, तुम्ही देवाची भरपूर सेवा करताय पण जर पित्रच नाराज असतील तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही। पहिले आपल्या पित्रांना खुश करा आणि त्याच्यानंतर तुम्ही देवांना खुश करा। तर त्यामुळे बघा मूलबाळ न होणं, कर्ज फेडलं न जाणं, आजारपण, घरामध्ये भांडणं, कटकटी, या सगळ्यांना पितृदोष सुद्धा कारणीभूत असतो। तर त्याच्यामुळे तुम्हाला उद्या न विसरता दुपारी 12 वाजता हा दही भाताचा उपाय करायचा आहे। दही भात ठेवल्यानंतर त्याच्याभोवती पाणी फिरवा, नमस्कार करा, जे काही तुमची संकट अडचणी आहे ते मनापासून सांगा की ही इडापिडा जाऊ दे वगैरे, जे काही तुमच्या मनामध्ये आहे अगदी मनापासून सांगा आणि त्याच्यानंतर 1 तास तो दही भात तिथेच ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून पक्षी वगैरे आहे ते खाऊन घेतील, ठीक आहे। आता हा उपाय करताना फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, यावेळी घरामध्ये मांसाहार वगैरे करू नये। शक्यतो अमावास्येला मांसाहार करायचाच नसतो, लक्षात घ्या, ठीक आहे। अमावास्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि अमावास्येच्या दिवशी जर आपल्याकडून ह्या चुका झाल्या ना तर मग आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे प्लीज काही गोष्टींची काळजी घेत जा। तुम्हाला तर हा उपाय एकीकडे तुम्ही उपाय करताय आणि घरामध्ये तुमचं मांसाहार बनतंय, असं करू नका, नाही तर काही उपयोग होणार नाही। एक वेळ तुम्ही स्वतःसाठी तरी काही नियमांचं पालन करत जा। यानंतर
हा उपाय केल्यानंतर बघा, तुम्ही दर अमावास्येला करू शकता. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल की तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरावरचे संकट, पैशाचे जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते कुठेतरी दूर होत आहे. नोकरी विषयसुद्धा काही समस्या असतील तर त्यासुद्धा समस्या तुमच्या सुटायला लागतात. तर असा अतिशय प्रभावी उपाय आहे, दर अमावास्येला तुम्ही करत जा. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.